इयत्ता 6वीतील चौथा पाठ आहे अनुभवांच्या खाणी आणि या पाठाचा स्वाध्याय आता आपण पाहणार आहोत. प्रश्न पहिला, का ते लिहा. प्रश्न आहे, घरी येताना सौरभचा चेहरा फुललेला होता. कारण शाळेत झालेल्या म्हणींवरील स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक आला होता. सौरभ घरी आला तेव्हा आई घरी नव्हती, कारण आई शेजारच्या राधा काकूंकडे गेली होती. सौरभच्या शाळेने एक उपक्रम घेतला, कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याने म्हणींवर आधारित उपक्रम आयोजित करण्यात आला होता. आजी चकित होऊन सौरभकडे पाहत राहिली, कारण सौरभ धडाधड हातावर आधारित म्हणी सांगत होता. कोण ते लिहा. राधा काकूंकडे गेलेली. आई. म्हणी व वाक्प्रचार या पुस्तकाचे लेखक डॉक्टर अरुण जोशी. धाड धाड म्हणी सांगणारा सौरभ. सौरभकडे कौतुकाने पाहणारी आजी. प्रश्न तिसरा आहे, 2 ते 3 वाक्यांत उत्तरे लिहा. म्हणींवर आधारित स्पर्धेची अट कोणती होती? स्पर्धेत शरीराच्या अवयवाचा उल्लेख असलेल्या म्हणी सांगायच्या होत्या. जास्तीत जास्त योग्य म्हणी सांगणाऱ्या विद्यार्थ्याला प्रथम क्रमांक देण्यात येणार होता. प्रश्न आहे, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला? आजी बोलताना नेहमी म्हणी वापरत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या आणि तो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवू शकला. म्हणून सौरभ ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे म्हणाला. प्रश्न आहे, म्हणी व वाक्प्रचार यांची वैशिष्ट्ये कोणती? म्हणी व वाक्प्रचार कमी शब्दांत मोठा आशय व्यक्त करतात, त्यामुळे बोलणे प्रभावी होते आणि भाषेचे सौंदर्य वाढते. लिहिते होऊया. या पाठातील प्रसंगावरून तुमच्या शब्दांत कथा तयार करा व लिहा. तर पहा, येथे मी एक छोटीशी कथा तयार केलेली आहे की जी पाठातीलच कथा आपल्याला थोडक्यामध्ये सांगते आणि या कथेला मी एक शीर्षक दिलं आहे, अनुभवांच्या खाणी आजीच्या म्हणी. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून सौरभच्या शाळेत अवयवांवर आधारित म्हणी सांगण्याची स्पर्धा आयोजित केलेली होती. सौरभची आजी बोलताना नेहमी म्हणींचा वापर करत असे, त्यामुळे सौरभला अनेक म्हणी सहज लक्षात राहिल्या. स्पर्धेत त्याने सर्वाधिक योग्य म्हणी सांगितल्या आणि प्रथम क्रमांक मिळवला. तेव्हा तो आनंदाने म्हणाला, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो. अनुभवांच्या खाणी समृद्ध करतील वाणी. या स्पर्धेत सौरभचा प्रथम क्रमांक येऊन प्रमाणपत्र मिळालं होतं. ते पाहून आजीलाही खूप आनंद झाला. चर्चा करूया. पारंपरिक म्हणी व त्या संदर्भातील प्रचलित कथा यांविषयी शिक्षकांसोबत व पालकांसोबत चर्चा करा. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा तुमच्या पालकांसोबत व शिक्षकांसोबत पारंपरिक म्हणी व त्या संदर्भातील अनेक अशा प्रचलित कथा आहेत की ज्यांच्याविषयी तुम्ही चर्चा करायची आहे. उदाहरणादाखल मी थोडक्यात एक छोटीशी कथा तुम्हाला सांगते. अति तिथे माती ही एक म्हण आहे. तर अगदी सुरुवातीपासून आपल्याला माहिती आहे की एक भिकारी असतो, तर त्याला तो एकदा रस्त्यावर उभा राहून रडत असतो आणि रडत असताना त्याला देव प्रसन्न होतो आणि देव म्हणतो की सांग तुला काय पाहिजे. तर त्यावेळेस तो म्हणतो की मला खूप सगळे सोन्याच्या मोहरा द्या. तर देव त्याला सोन्याच्या मोहरा देतो, पण अट अशी घालतो की जर ही सोन्याची मोहर खाली पडली तर ती माती होईल. तर भिकाऱ्याची झोळी ऑलरेडी झिरझिर झालेली असते आणि तो सोन्याच्या मोहरा घेऊ लागतो. देव ज्यावेळेस त्याला सोन्याच्या मोहरा द्यायला सुरुवात करतो, त्यावेळेस तो देवाला म्हणतो की देवा अजून टाक अजून टाक. आणि असं करत करत खूप सगळ्या सोन्याच्या मोहरा होतात आणि त्याच्या झोळीला ते ओझं सहन होत नाही आणि झोळीमधूनच टरटर फाटते आणि सगळ्या सोन्याच्या मोहरा खाली पडतात. आणि खाली पडल्यानंतर त्या सगळ्या सोन्याच्या मोहरांची माती होते आणि तो मोहरा त्या गोळा करायला जातो, तोपर्यंत वरती देवसुद्धा नाहीसा झालेला असतो. तर अशा पद्धतीने अनेक अशा म्हणी आहेत की ज्या म्हणींच्या आधारावर, म्हणजे एक गोष्ट आहे त्या गोष्टीवर आधारित म्हणी आहेत. तर अशा गोष्टी तुम्ही माहिती करून घ्यायच्या आहेत आणि त्या कथांविषयी तुमच्या पालकांसोबत आणि शिक्षकांसोबत तुम्ही चर्चा करायची आहे. तर पहा, आम्ही वर्गामध्ये या विषयावर चर्चा केलेली होती
आणि तुमच्याकडून असं उत्तर अपेक्षित आहे लिहिणं की आम्ही शिक्षक व पालकांसोबत म्हणी व त्या संदर्भातील प्रचलित कथा याविषयी चर्चा केली. म्हणी या कथेला अगदी समर्पक अशा वाटल्या. खरोखरच अनुभवांच्या खाणी म्हणजे म्हणी. रोजच्या दिनक्रमात योग्य त्या प्रसंगी समर्पक अर्थ सुचवितात. तर खूप सगळ्या गोष्टी आहेत बालमित्रांनो, तर तुम्ही नक्की माहिती करून घ्या. खेळू या शब्दांशी खालील चौकोनात काही म्हणी लपल्या आहेत. चौकोनातील म्हणी शोधा आणि लिहा. शिक्षकांच्या मदतीने अर्थ माहिती करून घ्या. इकडे आड तिकडे विहीर. दोन्ही बाजूंनी सारखे संकट असणे. 2. आयत्या बिळावर नागोबा. दुसऱ्याच्या मेहनतीचा फायदा घेणे. 3. कोल्हा काकडीला राजी. मूर्ख माणसे क्षुद्र गोष्टींनी संतुष्ट होतात. 4. कर नाही त्याला डर कशाला. जर चुकीचे काम केलेच नसेल तर भीती वाटत नाही. नंबर 5. बैल गेला आणि झोपा केला. वेळ निघून गेल्यावर कृती करणे. 6. हपापाचा माल गपापा. हाव करून मिळवलेले लगेच नष्ट होते. 7. नावडतीचे मीठ आळणी. नावडत्या व्यक्तीने कितीही चांगले काम केले तरी खटकते. करावे तसे भरावे. जसे कर्म केले तशीच फळे उपभोगावी लागतात. गावकरी ते राव न करी. एकजुटीने केली तर मोठी कामे साध्य होतात. 10. अति तिथे माती. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक वाईट असतो. 11. बाप तसा बेटा. आई वडिलांप्रमाणेच मुलांचे वर्तन असते. 12. गर्वाचे घर खाली. गर्व करणाऱ्याचा शेवटी पराभव होतो. पाठात आलेल्या म्हणींचा अर्थ समजून घ्या व वाक्यांत उपयोग करा. आपला हात जगन्नाथ. स्वतःच्या कष्टावर विश्वास ठेवणे. शंकर आपला हात जगन्नाथ म्हणून शेतात काम करत होता. एका हाताने टाळी वाजत नाही. कोणत्याही गोष्टीस दोन्ही बाजू कारणीभूत असतात. दोन्ही जावांमध्ये जोरांचे भांडण चालू होते तेव्हा सासूबाई म्हणाल्या, एका हाताने टाळी वाजत नाही. नंबर 3. हातच्या कंकणाला आरसा कशाला. उघड गोष्टीस पुराव्याची गरज नसते. त्याने परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. गुणपत्रिका समोर आहे. हातच्या कंकणाला आरसा कशाला. हात दाखवून अवलक्षण. मदत करण्याची भासवणे व चुकीचा मार्ग दाखविणे. खरा मित्र कधीही हात दाखवून अवलक्षण करीत नाही. जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आई मुलांवर चांगले संस्कार करते. आईच्या संस्कारामुळे मुलांचे जीवन घडते. म्हणतात ना, जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले. एकाच वेळी 2 वेगवेगळ्या गोष्टी मिळवण्याच्या लोभापायी शेवटी दोन्ही गोष्टी गमावून बसणे व हातात काहीच न उरणे. चुकीच्या निर्णयामुळे तेल गेले तूप गेले हाती दुपाटणे राहिले अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. समानार्थी शब्द लिहा. शाळा, विद्यालय, घर, सदन, निवासगृह. हात, बाहू, कर, हस्त. प्रश्न 4. हात व हस्त हे एकाच अर्थाचे शब्द आहेत. खालील शब्दांत हात व हस्त लपलेले आहेत. ते शब्द वाचा व त्यांचे अर्थ समजून घ्या. असे इतर अवयवांवर आधारित शब्द शोधा व लिहा. तर इथे मी काही शब्द लिहून काढले आहेत. हात व हस्त यांवर आधारित असे पुस्तकात असलेले शब्द तुम्ही वाचायचे आहेत. नेत्रदान, शिरस्त्राण, दंतवैद्य, पादचारी, मुखपृष्ठ, तोंडघशी, डोळस, कानटोपी. प्रश्न 5. कृतीतून शिकूया. पाठात आलेल्या म्हणींव्यतिरिक्त मानवी अवयवांवर आधारित असलेल्या म्हणी माहिती करून घ्या. जास्तीत जास्त म्हणींचा संग्रह करा व वहीत लिहा. 1. काखेत कळसा गावाला वळसा. नाकापेक्षा मोती जड. कानामागून आली आणि तिखट झाली. आधी पोटोबा मग विठोबा. आपले जात आणि आपले जोड. लहान तोंडी मोठा घास. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. उचलली जीभ लावली टाळ्याला. बळी तो कानपी. हात दाखवून अवलक्षण. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. पहिली म्हण आहे घरोघरी मातीच्या चुली. तर या म्हणीचा योग्य अर्थ आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे. त्यानंतर दुसरी म्हण आहे थेंबे थेंबे तळे साचे. त्याचा योग्य अर्थ आहे थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो.